मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारची मांडणी करून पूजा केली जाते. जेवढे महत्त्व विधिवत पूजेला सुद्धा आहे, तेवढेच महत्त्व ह्या अगदी योग्य पद्धतीने विसर्जन म्हणजे त्यांची उत्तर पूजा करण्यात सुद्धा आहे. तुम्ही मार्गशीर्ष पूजा मांडली असेल तर त्याची उत्तर पूजा करण्याची योग्य पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार झाला, छान आपली पूजा झाली, तर त्याची तेवढीच पूजा विधिवत करण्याची पद्धत योग्य पद्धत असते. आणि ती उत्तर पूजा आता आपल्याला करायची असते ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी. तर ती कशी करायची आता मी तुम्हाला सांगते. तर लवकर सकाळी उठून आंघोळ करून मग पूजा आपल्याला करायची असते. तर आपल्या घरातली देवपूजा झाल्यानंतर आपण जे गुरुवारची पूजेची मांडणी केलेली आहे त्याची उत्तर पूजा करायची आहे. तर सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर धूप लावायचा आहे, कापूर जाळायचा, छान धूप अगरबत्ती लावून मग पूजा करायला सुरुवात करायची आहे. तर देवीला आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपण नंतर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आरती करायची आहे आणि नैवेद्य दूध साखर असं ठेवायचं आहे. गोड खीरसुद्धा तुम्ही जर केली असेल तर सकाळी खीर ठेवू शकता, किंवा शिरा असेल तर शिरा ठेवू शकता, किंवा काही नसेल तर साखरसुद्धा ठेवू शकता प्रसाद म्हणून. तर नैवेद्य म्हणून साखर ठेवल्यानंतर आपण नमस्कार करून क्षमा याचना करायची आहे. बोलायचं आहे देवीला की चुकलं असेल तर मला क्षमा कर, हे व्रत करताना काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर, तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर पूजा विसर्जन करायचे आहे. विसर्जन म्हणजेच आपल्याला उत्तर पूजा म्हणायचं आहे मला. तर सर्वात प्रथम आपण जी फुले ठेवली आहे ना, ती फुले सगळी उचलायची आहे. आणि आपण फुलं जे काही उचलेल ना, फुलं किंवा हार पानं हे सगळं काही त्याच्यानंतर आहे ना आपल्याला पाण्यात सोडायचं आहे, निर्मल्यामध्ये सोडायचं आहे. अशी फुलं इकडे तिकडे कधीच देवाची टाकायची नाही आहे. तर कधीही देवाचा हार असो किंवा फुले असो आपण एक पिशवी करायची, म्हणजे निर्मलेमध्ये ठेवायचं आहे किंवा पाण्यात सोडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा फुले ठेवू शकता. पण मला म्हणायचं असं आहे की देवाची फुलं असो किंवा हार असो काहीही इकडे तिकडे ठेवून द्यायची नाही आहे किंवा टाकायची नाही आहे. त्याच्यानंतर आपण देवीचा कलश आहे हा 3 वेळा असं हलवायचं आहे. आणि त्याच्यानंतर असं 3 वेळा हे करून आपण कलश महालक्ष्मी आईचा नाव घेऊन उचलायचं आहे कलश. आणि आपण पाया पडून घ्यायचे आहे. पाया पडल्यानंतर कलश आपण ताटामध्ये ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे पुस्तक किंवा आपण महालक्ष्मीचं श्रीयंत्र ठेवलेलं असतं ते उचलायचं आहे. सगळी फुलं वगैरे उचलून ताटात ठेवायचे किंवा निर्मालयामध्ये पिशवीत ठेवा. तुम्ही परत एकदा सांगते मी, फुलं वगैरे असं निर्मालयामध्ये ठेवा. त्याच्यानंतर जी विड्याची पानं आपण ठेवलेली असतात ती पानीसुद्धा हाराच्या पिशवीत ठेवून द्यायची आहे. तर जी आपण फळं ठेवलेली आहे ती फळंसुद्धा आपण खाऊ शकतो घरात प्रसाद म्हणून, तर ती ठेवायची आहे. ते सगळं प्रसाद म्हणूनच आपण जो केलेला असतो ना, साखर गूळ खोबरं हा आपण घरामध्ये आपल्या घरातल्या व्यक्तींनी खाल्ला तरी चालतो. आणि त्याच्यानंतर सगळं काही असेल ना आपण जे ठेवलेलं आहे ते सगळं उचलून एका पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि सुपारी असते, तुम्ही गणपतीची मूर्ती जर ठेवली असेल ना तर गणपतीची मूर्ती उचलून तुम्ही देवाऱ्यात परत ठेवायची आहे. लक्ष्मी आईची मूर्ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुस्तक आहे देवीचं, ते आपण आपल्या पिशवीमध्ये म्हणजे जिथे आपण देवाचं सामान वगैरे ठेवतो तिथे ठेवायचं आहे, देवाऱ्यात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर समय वगैरे दिवा जर प्रज्वलित होत असेल ना तर तो राहून द्यायचा. आणि आपोआप जर विजत असेल ना, आपोआप विजला असेल ना तर ठीक आहे. पण आपण हाताने विजवायचा नसतो, कधीही दिवा आपण हाताने विजवायचा नसतो किंवा फुंकर मारायची नसते. तो दिवा जळत असं राहून द्यायचा. आणि जेव्हा तो आपोआप शांत होईल ना तेव्हा तो मग समई किंवा दिवा आपण घासून स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मी जे चौरंग आहे माझं छोटा चौरंग, त्याच्यावर मी पाटावर ते वस्त्र ठेवलं होतं ना, ते तांदूळ काढलेले, ते तांदूळ आपण काढून तेच तांदूळ पुढच्या गुरुवारी आपल्याला वापर करायचा आहे त्याचा. आणि जे सुपारी वगैरे तुम्ही ठेवणार ना ती सुपारीसुद्धा आपल्याला गुरुवारी पुढच्या किंवा
तिन्ही गुरुवारी आपल्याला तेच वापरायचं आहे. तांदूळसुद्धा तेच वापरायचं आहे. सुपारी, नाणं हे सुद्धा सगळं तेच वापरायचं आहे. त्याच्यानंतर हे नारळ काढून मी ठेवून देणार आहे. तर नारळ असं काढल्यानंतर हे मुकुट वस्त्र वगैरे काढलं ना, तर ते देवाचं सगळं सामान एका व्यवस्थित बॉक्समध्ये किंवा तुम्ही पिशवीमध्ये ठेवू शकता. तसं ठेवा, व्यवस्थित ठेवून द्या. त्याच्यानंतर ती 5 प्रकारची जी पानं आहेत ती पानं सगळी तुम्ही घराच्या भोवतीने लावायची आहे. चारी बाजूनी 5 बाजूनी 5 अशा दिशेला पानं लावायची आहे. आणि चौरंग उचलल्यानंतर ते स्वास्तिक असतो, त्याच्यावर हळद कुंकू लावून पुन्हा पाया पडायचं आहे. आणि देवाजवळ चूक झाली असेल तर क्षमा मागायची आहे. घरात सुख शांती पैसा पाणी येऊ दे, दुःख दारिद्र्य दूर होऊ दे, हे देवी आईजवळ आपल्याला मागायचं आहे. त्याच्यानंतर आपली उत्तर पूजा ही योग्य पद्धतीने झालेली आहे. तर अशीच आपण उत्तर पूजा तिन्ही गुरुवारी करायचं आहे. आता सगळं झाल्यावर ह्या कलशातलं पाणी आहे ते तुळशीच्या कुंडीत ओतून द्यायचं. आणि ही जी आपण वेगवेगळी पानं लावली होती ती वेगवेगळ्या 5 ठिकाणी लावायचं आहे घरामध्ये. म्हणजे एक वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये अशी 5 पानं लावून ठेवायची. तर मी आज छान अशी पूजा केली आहे. तुम्हाला कशी वाटली पूजा हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.